मंत्री उदय सामंत सध्या बोलतात, आपण थेट जाऊयात. हे बच्चू भाऊ हे माझे राजकारणातले चांगले मित्र आहेत. 4-5 दिवसापूर्वी नक्कीच त्यांची माझी चर्चा झाली होती, परंतु या सगळ्या गोष्टीचा निर्णय हे माननीय एकनाथ शिंदेसाहेब घेत असतात. आणि ती जरी चर्चा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितली असली तर ती त्यांच्यातली आणि माझ्यातली फक्त दोघांच्यातली चर्चा होती. त्याच्यामुळं विधान परिषदेचं तिकीट उमेदवारी कोणाला द्यायची कोणाला नाही द्यायची हा निर्णय माननीय शिंदेसाहेब घेत असतात. त्याच्यामुळं तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांची भूमिका काय आहे ही शिंदेसाहेबांना आणि आम्हाला देखील कळलेली आहे. नाही, मुद्दा असा आहे की पहिलं बच्चू भाऊंना उमेदवारी जाहीर झाली हे आम्हाला देखील मीडियामधूनच कळलं. त्याच्यामुळे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेली गोष्ट खरी आहे की आपल्या माध्यमातून ज्या सूत्रांकडनं आलेल्या माहित्या होत्या त्याच बघून आम्ही देखील आमच्या मनामध्ये काही आमचे ठोकताळे बांधत होतो. त्याच्यामुळे आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या गोष्टीला पूर्णविराम दिलेला आहे. म्हणजे माझ्या आणि त्यांच्या चर्चेमध्ये मी जी पत्रकार परिषद बघितली त्याच्यामध्ये विधान परिषदेच्या बाबतीमध्ये उदय सामंतबरोबर मी चर्चा केली असं त्यांनी कुठेही म्हटलेलं नाही. त्यांची आणि माझी फोनवर चर्चा झाली. मी काय सांगतो की माननीय बच्चूभाऊ कडू हे माझे मित्र आहेत. विधिमंडळात त्यांनी अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे. त्याच्यामुळे मित्र म्हणून नुसत्या चर्चा होतात, परंतु ती चर्चा ही आमच्या दोघांमधलीच होती. ती चर्चा शिंदेसाहेबांबरोबर जर झाली असती तर ठीक आहे, पण ती शिंदेसाहेबांबरोबर चर्चा झालेली नाही. आणि मी सुरुवातीलाच सांगितलं की एकनाथ शिंदेसाहेब राज्यसभा विधान परिषद विधानसभेची उमेदवारी हे सगळे निर्णय माननीय शिंदेसाहेब घेत असतात. आणि शिंदेसाहेब जो निर्णय विधान परिषदेच्या 2 जागांचा घेतील तो आम्हाला मान्य असेल. उद्धव ठाकरे हे तर भाजपकडनं महाविकास आघाडीचे उमेदवार असतील तर ही निवडणूक बिनविरोध होईल असे दावे वारंवार संजय राऊत करतात. महायुतीचे नेते नाही, ते काय म्हणतात मला माहीत नाही, परंतु उमेदवार जर 10 झाले तर काय, त्याच्यामुळे उमेदवार जर 10 झाले तर महायुतीचे 9 उमेदवार निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे. सर, हिंदी में शिवसेना अगर 2 उम्मीदवारों का कोटा है, बावजूद और एक उम्मीदवार उतारने की कोशिश में है, सोच रही है. नहीं, ये सब निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहब लेते हैं, आपको भी पता है. और 2 उम्मीदवार देना या 3 उम्मीदवार देना ये भी पूरा अधिकार माननीय एकनाथ शिंदे साहब का है. अगर 2 देते हैं वो भी जीतेंगे और 3 देंगे वो भी जीतेंगे. बच्चू कडू का नाम चल रहा था, आपकी चर्चा भी हुई थी, क्या तथ्य? बच्चू कडू साहब के साथ मेरी चर्चा 4-5 दिन पहले हुई थी, लेकिन ये विधान परिषद के बारे में नहीं हुई थी. विधान परिषद का पूरा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहब लेते हैं. वो आज रात तक या कल सुबह तक हमारे 2 उम्मीदवार कौन रहेंगे ये खुद लिस्ट वो जारी करेंगे और इसका अधिकार पूरा एकनाथ शिंदे साहब को ही है. क्या उद्धव ठाकरे के खिलाफ एक और उम्मीदवार प्रत्याशी उतारकर शिवसेना एक चैलेंज खड़ा करेगी? नहीं, इसके बारे में मैंने अभी बात की कि अगर 10 कैंडिडेट खड़े रहते हैं तो उसमें से 9 कैंडिडेट महायुति के ही जीतेंगे. मंत्री उदय सामंत यावेळी बोलत होते. कडूंना उमेदवारी हे माध्यमांमधूनच कळलं. बच्चू कडू आणि माझी फोनवर चर्चा झाली, मात्र ती उमेदवारी संदर्भात नव्हती असं यावेळी सामंत यांनी स्पष्ट केलं.